नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 18 वदनी कवळ घेता या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 18 वदनी कवळ घेता या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा. उत्तर: 31 डिसेंबरला वर्गात मॅडमनी श्रुतीला तिचा नववर्षाचा संकल्प विचारला. वेगळा संकल्प न सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झाली. तिचे नाराज होणे स्वाभाविक होते, कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात. हे हुशार श्रुतीला नको होते. काहीतरी वेगळा नवीन संकल्प तिला सांगायचा होता. यावरून नवीनतेची व वेगळेपणाची तिची आवड लक्षात येते. आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही म्हणून ती नाराज झाली. या नाराजीमुळे तिने डिशमधले सगळे पदार्थ खाल्ले नसावेत. प्रश्न क्रमांक 2. आई श्रुतीवर का रागावली? उत्तर: श्रुतीने अनेक पदार्थांमधला एकच पदार्थ खाल्ला व उरलेली डिश बेसिनमध्ये टाकून दिली. श्रुतीने अन्न वाया घालवले म्हणून आई श्रुतीवर रागावली. प्रश्न क्रमांक 3. श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला? उत्तर: यापुढे कधीही पानात अन्न टाकणार नाही हा नवीन वर्षाचा संकल्प श्रुतीला सुचला. प्रश्न क्रमांक 4. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेविनार. उत्तर: जेवताना तोंडात घास घेताना नेहमी असा विचार करा की पुढ्यातले अन्न मी कशासाठी खाणार आहे. प्रश्न क्रमांक 5. खाली काही कृती दिलेल्या आहेत, त्या योग्य की अयोग्य ते ठरवा. पुढे दिलेल्या चौकटीमध्ये ते नोंदवा. 1. वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली. त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील पोळी भाजी तिला दिली. उत्तर: योग्य. 2. राजेंद्र सतत बाहेरचे जंक फूड खातो. उत्तर: अयोग्य. 3. यास्मिन टीव्ही बघत जेवण करते. उत्तर: अयोग्य. 4. आनंद जेवण घेण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो. उत्तर: योग्य. 5. पीटर जेवताना खूपच बडबड करतो. उत्तर: अयोग्य. 6. रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते. उत्तर: योग्य. प्रश्न क्रमांक 6. खालील चित्रांची नावे लिहा. 1. शिडी. दुसरे चित्र चिकू. पुढील चित्र शिटी. पुढील चित्र शिट्टी. हे चित्र विळीचे आहे, विळी. प्रश्न क्रमांक 7. खालील आकृत्या पूर्ण करा. 1. श्रुतीच्या डिशमधील पदार्थ.
गुलाबजाम, केक, कचोरी, पुलाव. 2. मेळघाटातील कुपोषित बालकांना न मिळणारी जीवनसत्वे. 1. प्रोटीन्स, 2. व्हिटॅमिन्स, 3. मिनरल्स. 3. केटरिंगवाल्याचा बोर्ड. 1. आज किती अन्न पाण्यात टाकले? 2. त्यात किती लोक जेवू शकतात? प्रश्न क्रमांक 8. पुढील चुकीचे शब्द दुरुस्त करून लिहा. श्रुतीचे, शुद्ध श्रुतीचे. टाकून, महत्व, तिच्या, आवडीचे, सांस्कृतिक, कुपोषित, संकल्प, कौटुंबिक. प्रश्न क्रमांक 9. तक्ता भरा. एक वचन, अनेक वचन. बालक एक वचन, अनेक बालके. बातमी एक वचन, अनेक बातम्या. कचोरी एक वचन, अनेक कचोऱ्या. वर्ग एक वचन, अनेक वर्ग. पान एक वचन, अनेक पाने. घास एक वचन, अनेक घास. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 18 वदनी कवळ घेता या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, वदनी कवळ घेता या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.